फडणवीस सरकारला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि या निमित्ताने आपण जाणून घेत आहोत लोकांच्या प्रतिक्रिया की वर्षभरामध्ये फडणवीस सरकारच्या बाबतीत लोक समाधानी आहेत का. आपल्या भोर तालुक्याचे माजी आमदार संग्रामदास थोपटे आपल्या बरोबर आहेत. त्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की सरकारविषयी आपल्या काय प्रतिक्रिया आहेत. आता काय सांगाल, सरकारविषयी आपल्या काय प्रतिक्रिया आहेत 1 वर्ष पूर्ती होते. सरकारविषयी अतिशय चांगल्या प्रतिक्रिया सर्वसामान्य मतदारांच्या किंवा नागरिकांच्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय. विशेष म्हणजे भोर विधानसभा मतदारसंघापुरतं बोलायचं म्हटलं तर काही दिवसापूर्वीच या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय हे भोर नगर परिषदेच्या प्रचाराच्या निमित्तानं भोरमध्ये आले होते आणि भोरमध्ये असणाऱ्या मूलभूत पायाभूत सुविधा किंवा या भोर शहराच्या किंवा तालुक्याच्या किंवा मतदारसंघाच्या तरुणांच्या मनामधला रोजगाराचा असणारा प्रश्न, त्याचबरोबर सिंचनाचे अडकलेले प्रकल्प किंवा भोर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्य काळातलं असणारं पक्षाचं किंवा उमेदवारांचं विजन, या संदर्भामध्ये चर्चा त्या ठिकाणी आमची झालेली आहे. आणि आपण पाहिलं असेल की नुकत्याच काही दिवसापूर्वी राजगड सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भामध्ये जे नवीन प्रकल्प उभारणीच्या संदर्भामध्ये राज्य शासनानं जवळपास 467 कोटी रुपयाच्या रकमेला शासकीय थक आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे एक प्रकारे ज्या पद्धतीनं आम्ही सुद्धा अपेक्षेनं त्या ठिकाणी त्यांच्याकडे मागण्या करत होतो किंवा केली, त्याची पहिली मागणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. आणि यामुळे निश्चितच या मतदारसंघामधील जो काही थांबलेला जो काही प्रकल्प होता तो आता पुनरुज्जीवित होऊन या ठिकाणच्या तरुणांना एक हक्काचा रोजगार तिथे उपलब्ध होणार. दादा, हे झालं आता आपल्या तालुक्यापुरता किंवा विषय. आपण पाहतोय की आता सध्या गुन्हेगारीचं प्रमाण थोडंसं वाढते पुणे शहरात आणि इतर ठिकाणी गुन्हेगारी वाढत चालली. याबाबत आपलं काय धोरण असेल आणि सरकारचं काय धोरण? निश्चितच गुन्हेगारी बाबतीमध्ये काही प्रमाणामध्ये आपण पाहिलं असेल की त्या ठिकाणी काही चुकीच्या घटना त्या ठिकाणी घडल्यात, परंतु सरकार म्हणून किंवा स्वतः मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून सुद्धा त्या ठिकाणी योग्य त्या प्रशासनाला आदेश त्यांनी त्या त्या वेळेला वेळोवेळी दिलेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे जे काही गुन्हेगार आहेत त्यांना चांगल्या पद्धतीचं जेरबंद करून त्या ठिकाणी समाजामध्ये जे काही चुकीच्या प्रवृत्ती त्या ठिकाणी फोफावत होत्या त्याला थोपवण्याचं सुद्धा काम त्यांच्या काळामध्ये मला वाटतं चांगल्या पद्धतीनं होतंय. आता जे शासनाचे महिला विषयक धोरण आहे याबाबत आपलं काय म्हणणं? महिला विषयक धोरणाच्या बद्दल मागच्या विधानसभेच्या निवडणुकीला अगोदर त्यावेळेला त्यांनी जाहीर केलं होतं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. काही मंडळींना वाटत होतं की ही योजना निवडणुकीपुरती आहे, निवडणूक झाल्यानंतर ही योजना बंद होणार आहे, अशा पद्धतीचं सुद्धा काही मंडळींचं वक्तव्य होतं. परंतु ही योजना अद्यापपर्यंत चालू आहे आणि स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी कालच्या भोरच्या सभेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं, मी जोपर्यंत मुख्यमंत्री असेल तोपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही त्या ठिकाणी सुरू ठेवणार, त्यामुळं ही योजना त्या ठिकाणी बंद होणार नाही याबद्दल निश्चितच खात्री सगळ्यांची आता पटलेली आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे महिला धोरणाच्या बाबतीमध्ये महिला स्वतःच्या पायावरती उभा राहून रोजगार निर्मिती झाली पाहिजे, याकरताही बचत गट असतील किंवा केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजना असतील त्याच्या माध्यमातून अर्थसहाय्य असेल, कर्ज पुरवठा करण्याचं काम केंद्र सरकारने राज्य सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू आहे. सामाजिक न्याय हा विभागाच्या बाबतीत आपलं काय मत आहे? कारण मराठा आरक्षण, ओबीसीबाबतचे धोरण यावर काय? निश्चितच आपण बघितलं असेल मध्यंतरीच्या काळामध्ये मोठं जनआंदोलन त्या ठिकाणी मुंबईला उभारलेलं होतं. त्यामुळे सरकारची खरी तर त्या ठिकाणी कसोटी होती, परीक्षा होती की हे आरक्षण त्यांना देणं गरजेचं होतं. त्या अनुषंगानं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हे आरक्षण देण्याबाबतचा शासकीय जो काही निर्णय असतो किंवा जी.आर. असतो तो त्या ठिकाणी काढलेला आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षण सुद्धा जे होतं तो प्रश्न त्या ठिकाणी सुटलेला आहे. अधिक ओबीसी संवर्गामधील असणारे सर्व नागरिकांकरता शासकीय योजना असतील त्या योजने सुद्धा त्या ठिकाणी सुरू आहेत. त्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं जी काय आपण म्हणतो की काही शंका होत्या त्या सुद्धा शंका त्यामध्ये राहिलेल्या आहेत. प्रशासनामधले आणि शासनामध्ये असलेले जे आता जे आपले 3 पक्ष एकत्र आहेत त्याच्यामध्ये चाललेली जी सुंदर संधी आहे की जे एकनाथ शिंदे गट, अजितदादा पवार गट आणि फडणवीस साहेबांच्या विषयी, ह्या विषयात जे आता जे वादविवाद चालू आहेत त्यावर हे वादविवाद नाहीत. बघा, निवडणूक आल्यानंतर प्रत्येक पक्षाचे उमेदवार आहेत ते त्या ठिकाणी जनतेसमोर जाऊन आपलं मत आजमावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत आणि आता लोकशाहीने दिलेला त्यांचा अधिकार आहे.
प्रत्येकाने आपापला पक्ष वाढवला पाहिजे, तो त्याचा स्वतंत्र अधिकार आहे. आणि त्यामुळे काही ठिकाणी थोडेसे वाद निर्माण झाल्याचे चित्र आपण पाहतोय. परंतु एकंदरीत परिस्थिती पाहिली तर राज्यामध्ये महायुतीचं सरकार हे भक्कम आहे. त्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा अडथळा मला वाटत त्या ठिकाणी येत नाहीये. ठीक आहे, आता काही शाब्दिक युद्ध जरी रंगलं असलं, काही कोणी बोलत असलं, तरी सुद्धा शेवटी हे प्रत्येक जण आपला पक्ष कसा सर्वश्रेष्ठ होईल, वाढेल आणि आपल्या पक्षाचे उमेदवार कसे निवडून येतील याकरताचा चाललेला हा प्रयत्न आहे. त्यामध्ये ही निवडणूक ही फक्त त्यापुरती आहे. त्यानंतर मला वाटतं की सुरळीत त्या ठिकाणी पुढच्या काळातला राज्यकारभार सुरळीत राहील. या सगळ्या वर्षभराच्या काळामध्ये विरोधी पक्षाची भूमिका काय वाटते तुम्हाला आणि कुठे दिसतोय का विरोधी पक्ष? विरोधी पक्ष कुठं आहे हे खरं तर शोधण्याची आवश्यकता आहे. आणि विरोधी पक्षाकडं असणारं जे काही पुरेसं संख्याबळ आहे ते सुद्धा त्या ठिकाणी नाही. आणि दुसरी गोष्ट, संख्याबळापेक्षाही जे काही नेतृत्व नेते मंडळी त्या ठिकाणी आहेत ते त्या ठिकाणी ज्या योग्यतेनं, ज्या तडफेनं जे प्रश्न मांडले पाहिजेत किंवा सोडवले पाहिजेत याकरताच त्यांचं अपयश दिसतंय. निश्चितच विरोधी पक्ष म्हणावा तितका त्या ठिकाणी अग्रेसिव्ह आहे असं परिस्थिती नाही. तर हे होते संग्राम थोपटे. त्यांनी आपल्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितलं की विरोधी पक्ष हा म्हणावा इतका अग्रेसिव्ह नसल्यामुळे आणि फडणवीस सरकारचं चाललेलं एका कारभाराच्या ज्याबद्दल आपल्याशी चर्चा केलेली आहे. टॉप न्यूज मराठी, सारंग शेटे, भोर, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.